सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा जाधववाडी ग्रामस्थ सध्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत असून स्वच्छ आणि नियमित पाणी देण्यास ग्रामपंचायत कमी पडली आहे। याबाबत वारंवार लेखी तक्रार देऊनही दुर्लक्ष केले जात आहे। याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत स्तरावर पंचायत समिती सावंतवाडी या ठिकाणीही जवळपास या वाडीतील 25 ग्रामस्थांनी आपला तक्रार अर्ज दाखल केला होता। मात्र यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न होता ग्रामस्थांना स्वच्छ पाणी तसंच नियमित पाणी पुरवठा करण्यात यंत्रणा अपयशी ठरली असून यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी खेळत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नळ योजना जाधववाडीसाठी तयार करण्यात आली होती, मात्र सद्यस्थितीत यावर अन्य वाडीतील काही कनेक्शन जोडणी केली आहेत। याविषयी तिरोडा ग्रामस्थांची तक्रार नाही, पण या कारणामुळे जर आपल्या जाधववाडीला पाण्याच्या गैरसोयीला सामोरं जावं लागत असेल तर अनियमित पाणी मिळत असेल तर मात्र याविषयी आवाज हा उठवणं गरजेचं असल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन मार्गे याला विरोध करावा लागेल अशा भावना तिरोडावासियांच्या आहेत। अनियमित पाणी, ठिकठिकाणी असणार लिकेज, त्यामुळे वाया जाणारं पाणी, स्वच्छ पाणी न मिळणे यासारखे प्रश्न उद्भवत असून ग्रामपंचायतच्या कामावर ग्रामस्थ नाराज आहेत। जर ग्रामपंचायत यंत्रणा प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी सुद्धा अपयशी ठरत असेल तर याचा आपण जाहीर निषेध करतो अशा संतप्त भावना ग्रामस्थांमधून येत आहेत। तसंच हा प्रश्न गंभीर असून येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत यंत्रणेला सामोरं जावं लागेल असा सज्जड इशारा देण्यात येत आहे। बाबासाहेबांनी पाण्यासाठी केलेल्या संघर्षाला आज 90 वर्षांहून अधिक वर्ष लोटली तरी सुद्धा त्यांच्या समाजाला आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट असून या समाजाला संघर्ष नवीन नसून येत्या काही दिवसात जर नियमित पाणी पुरवठा न झाल्यास हा पाण्यासाठीचा संघर्ष नक्की पेटणार असा समजच देण्यात येत आहे।